नमस्कार, हिंदवी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील टुनकी गावी 4 दिवसाचे उपोषण स्मशानभूमीमध्ये चालू होतं। त्या उपोषणाला कीर्तनकार माधुरीताई सूर्यवंशी या कीर्तनाला आल्या होत्या आणि त्या कीर्तन चालू असताना त्यांनी शेवटला अजय पाटील यांना सगळ्या लाडक्या बहिणींनी उपोषण सोडण्यास सांगितले व त्यांचे उपोषण सोडून घेतले। त्यांच्या आग्रहास्तर लाडक्या बहिणींचा शब्द पाळला व गावकऱ्यांचा वैजापूर नगरीतील व बागाबाहेरच्या भागातील सर्व लोकांचे शब्द पाळले। सर्व माता भगिनींनो, कीर्तनकार मयुरीताई यांनी सुद्धा विनंती केल्यामुळे व गावकऱ्यांनी विनंती केल्यामुळे त्यांनी उपोषण सोडले। उपोषण सोडलं तरी हा लढा चालूच राहील। आता उपोषणाच्या मार्फत नाही तर रस्त्यावरची लढाई करू व शेतकऱ्यांना व कष्टकऱ्यांना कसा न्याय मिळवून द्यायचा ते यापुढे सर्वांना समजेल। हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले। नमस्कार, हिंदवी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज 4 दिवसाचं उपोषण चालू होतं अजय पाटील साळुंखे यांचं टुनकी डस्कुल्ली या गावी स्मशानभूमीमध्ये। आज माता माऊलींनी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे। आज या ठिकाणी भाऊंनी जे अन्नत्याग उपोषण केलेलं आहे आणि हे एकट्यासाठी नव्हे तर सर्व शेतकरी मायबापांसाठी हे उपोषण केलेलं आहे। कारण या ठिकाणी सर्व काही त्यांच्या साथ देणारे सर्व शेतकरी बांधव आहेत आणि आज शेतकरी बांधव हा स्मशानभूमीमध्ये आलेला आहेत। कारण शेतकऱ्याची आज अवस्थाच तशी झालेली आहे। कारण या निसर्गाची अशी आपत्ती त्यांच्यावर आलेली आहे की त्यांच्या सर्व पूर्ण मालाची नासाडी झालेली आहेत, विहिरीची नासाडी झालेली आहेत, शेतीची नासाडी झालेली आहेत। कारण आणि या अवघ्या या दिवाळीच्या सणाच्या दिवसामध्येच त्यांना खूप असा अन्याय सहन करावा लागतो आहे की त्यांचा जो हमीभाव जो माल जाणार होता तो माल आज मातीमोल झालेला आहे। त्याच्यामुळे आज शेतकरी हा खूप हातावर आलेला आहे, रस्त्यावर आलेला आहे। म्हणून या ठिकाणी भाऊंनी हे अन्नत्याग उपोषणाचं जे पाऊल आहे ते उचललेलं आहे आणि त्या उपोषणाला आपण सर्वांनी साथ दिलेली आहे। आज झाले 4 दिवस। तसे अजितदादा साळुंखे यांचं उपोषण चालू आहे। आपण आज या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून मी त्यांना अशी विनंती केली की त्यांनी आपलं उपोषण थांबवावं आणि आमच्या सर्वांची विनंती आहे की त्यांनी पाणी तरी ग्रहण करावं। म्हणून या ठिकाणी भाऊंनी पाणी घेऊन त्यांचं उपोषण सोडवलेलं आहे आणि सर्व या गावकरी मंडळांचं मी आभार व्यक्त करते की सर्वांनी, कारण आपल्याला माहिती आहे एक दिवस जरी बिना पाण्याचं राहिलं तर काय जीव कासावीस होतो। पण आज 4 दिवसापासून दादांनी या सर्व शेतकरी बांधवांसाठी जे उपोषण केलेलं आहे म्हणून या सर्व गावकऱ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानते आणि त्यांनी अशीच दादांना पुन्हा साथ द्यावी। आपण दुसऱ्या एखाद्या विचाराने आणखीन आपण आंदोलन करूया आणि या शेतकऱ्यांचे पूर्ण जे काही समस्या असेल, प्रश्न असतील, कर्जमाफी असेल, पुन्हा पिकांची नासाडी असेल, विमा असेल, पीक विमा असेल, अशा काही जे प्रश्न असतील ते आपण लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करू। पण सर्वांनी दादांना साथ द्या अशी मी विनंती करते आणि थांबते। याचबरोबर आपल्यासोबत सगळ्या लाडक्या बहिणी यांनी पाटलाला विनंती केली होती आणि पाटलांनी त्यांचा शब्दही पाळला। तसेच आपण अजय पाटलाकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। महाराज, तसेच या ठिकाणी सर्व माता भगिनी आणि या ठिकाणी युवा वर्ग, सर्व या ठिकाणी भजनी मंडळी यांच्या विनंतीवरून आणि माझ्या देखील शरीराला व्यातना आता सहन होत नाही। अनेक उपोषणं झाले त्यामुळे या ठिकाणी दम लागतो, शरीरात असंख्य सशक्तपणा कुठलाही राहिला नाही आणि त्यामुळे ही लढाई अधुरी राहू नये आणि ही लढाई वेगळ्या मार्गाने छत्रपती शिवरायांच्या मार्गाने, भगतसिंगांच्या मार्गाने लढावी म्हणून आपण या ठिकाणी उपोषण सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तरी या ठिकाणी जे तुम्ही आम्हाला साथ दिली आहे उपोषणाला, सर्व माता भगिनी, गावातील युवक वर्ग आणि या ठिकाणी विशेष म्हणजे या ठिकाणी अक्षयजी ढोले संभाजीनगर, या ठिकाणी प्रीतम भाऊ मगर संभाजीनगर आणि गोकुळ भाऊ यताळ अहिल्यानगर यांनी रात्र या ठिकाणी काढली, माझ्या पायी या ठिकाणी मुक्कामी थांबले। तसेच गावातील युवक देखील मुक्कामी या ठिकाणी थांबले, ज्यांनी सोशल मीडिया चालवला, असे सर्व या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी मंडप सेवा दिली, सर्वच या ठिकाणी बॅनर या ठिकाणी युवकांनी लावले, अशा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो
आणि पुढील लढा हा आमदारांच्या घरासमोर, त्यांच्या कार्यालयासमोर आपण थांबणार नाही. आपण थांबणाराचे अवलाद नाही. आपण छत्रपती शिवरायांचे अवलाद आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत उत्तर दिलेलं आहे. आत्ताच प्रीतम भाऊ यांनी सांगितलं की लातो के भूत पातो से नाही मानते, म्हणून यांच्या कमळामध्ये आता लाताव घालावं लागतील. यांनी जे या ठिकाणी ज्यांनी शेतकऱ्यांचं गरिबांचं शोषण करून यांच्या ज्या चरब्या वाढलेल्या आहे त्या आता त्यांच्या लाताडा घालून कमी करावं लागतील. आणि म्हणून आक्रमक भूमिकेने या ठिकाणी आंदोलनं करावे लागतील. आणि म्हणून या ठिकाणी आपण उपोषण सोडलेलं नाही तर हे थांबवलेलं आहे, याला स्थगिती दिलेली आहे. पुढील लढा हा पुन्हा आपण या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून असेल किंवा आंदोलनाच्या माध्यमातून असेल किंवा आक्रमकतेच्या माध्यमातून असेल, तो आपण या ठिकाणी लढूया. तहसीलदार साहेब या ठिकाणी काल येऊन गेले. त्यांनी आपल्या या स्थानिक लेवलच्या मागण्या या ठिकाणी मागणी केलेल्या आहे. शासन दरबारी या ठिकाणी आपल्याला शासनाने या ठिकाणी फसवाचे आर देऊन शेतकऱ्याला शांत केलेलं आहे. शेतकऱ्याला असं दाखवलेलं आहे की तुम्हाला आम्ही एवढे पैसे देऊ, परंतु वास्तविक ते शेतकऱ्याच्या हातात पडणार नाही. आमच्यासारख्या जाणकार लोकांना माहीत आहे, परंतु नुसते जाणकार या ठिकाणी जागे होऊन उपयोग नाही. तळागाळातून शेतकरी जागे झाला पाहिजे. म्हणून तो जागे झाल्याशिवाय, जागा केल्याशिवाय, जागर केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आज आपण या थोड्या दिवसासाठी या उपोषणाला स्थगिती देत आहोत. तसेच आपल्यासोबत आहेत अर्चना वहिनी. त्यांनी कुठलाही शब्द आजपर्यंत पाटलाचा नाकारलेला नाही. आज एवढं उपोषण चालू असताना त्यांनी खंबीर त्यांना साथ दिलेली आहे. जाणून घ्या वहिनीची प्रतिक्रिया. आज या ठिकाणी गेल्या 4 दिवसापासून अन्नत्याग आमरण उपोषण चालू होते. शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या जे 8 दिवसापूर्वी महापूर आला होता, त्या महापुरामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं, त्या अशा सर्व 18 मागण्या घेऊन या स्मशानभूमीमध्ये हे आमरण उपोषण चालू होतं. आणि जेव्हा आपण सगळ्या माता भगिनींना माहिती आहे, आपण जेव्हा उपवास धरतो तरी आपण 2-3 वेळेस खातो. फराळ असेल, भगर असेल, काहीतरी खातो आणि खाऊन सुद्धा आपल्याला भूक लागते. आणि ज्या वेळेस आपण काहीच खात नाही, मी सुद्धा उपोषण केलेलं आहे, त्यामुळे मी हतबल झाले होते. तरी ते मी त्यांना म्हणायचे की आता उपोषण करायचं नाही, कारण मी सुद्धा उपोषण केलेलं आहे, मी सुद्धा ते अनुभवलेलं आहे. आमची घरची परिस्थिती नसताना देखील, घरची एवढी परिस्थिती बिकट असताना, मुलं छोटे छोटे, मला या गोष्टीचं कधीच दुःख वाटत नव्हतं की माझा संसार कसा होईल, माझ्या मुलांचं कसं होईल. पण मला सतत असं वाटायचं की हा माणूस, समाज जर साथ देतो, शेतकरी साथ देतात, पण पाहिजे त्या प्रमाणात कधी साथ भेटत नाही. ज्यांच्यासाठी आपण जीवाचं रान करतोय ते जर साथ देत नसेल तर कुठपर्यंत मरायचं. आणि ज्यांच्यासाठी आपण हे सर्व करतोय आणि ज्यांच्यामुळे ज्या सरकार शासनाच्या ज्या लोकप्रतिनिधींना आपण जाग आणण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांना जर जाग येत नसेल, आपण मरून त्यांना जाग आणायची आणल्यापेक्षा त्यांना ते जे म्हणतात ना, त्यांना 10-5 मारून मेलेलं बरं. ते मला तर तेच पटतंय. कारण जर तुम्हाला मारायचंच आहे ना, तर 10-5 घेऊन मेलेलं बरं. असे पापी लोक मारले तेच चांगलं. कारण जर आपण मारायचं आणि त्यांना मजा करून द्यायची, हे कोण देवाने शिकवलं. म्हणून मी जे भाऊ झाले, म्हणजे आमच्या परिवाराची जी व्यथा आहे ती त्याचं मला दुःख नाही, पण आपण जर ज्यांच्यासाठी जे एवढं करतोय आणि त्यांना जर जाग येत नसेल, शेतकऱ्याच्यावर ही वाईट अवस्था जर कशामुळे, तर आजपर्यंत शेतकरी कधीच जागा झाला नाही, कधीच त्याने त्याच्या स्वतःच्या अन्यायासाठी विरोधात वाचा फोडली नाही. म्हणून शेतकऱ्यावर ही वेळ येते. आणि त्यांच्यासाठी जर एखादा कोणी लढतो तर आपण फक्त गंमत बघायची, लांबून दूर जायचं, बघून दूर जायचं, हे माझ्या मनाला पटत नाही. हे माझ्या मनाला याची मला जास्त वेदना होत होती. म्हणून मी त्यांना प्रत्येक उपोषणाच्या अगोदर म्हणायचे की उपोषण करायचं नाही. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी, लोकांसाठी, समाजासाठी उचललेलं पाऊल त्यांनी कधीच मागे घेतलं नाही आणि कधीच माझं ऐकलं नाही. पण तरी सुद्धा मी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी होते. आणि गावातील महिला सुद्धा या उपोषणात चांगल्या पद्धतीने सहभागी झाल्या. सर्वांनी साथ दिली, गावकऱ्यांनी सुद्धा साथ दिली. त्यांचे सर्वांचे मी आभार मानते आणि थांबते. आपण पाहत होतात अत्याचाराचा प्रतिकार, हिंदवी न्यूज. मी प्रतिनिधी अक्षय ढोले, छत्रपती संभाजीनगर.